आणि आदर्श नगरचे सर्व स्वयंसेवक यांना विनंती करूया आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या, कारण आज कोणत्याही सामन्याला गालबोट लागणार नाही याची दक्षता आपण स्वतः घ्यायची आहे. येस, आपण जो मॅच चालू करून घ्या. मात्र दुसऱ्या दिवसामधील पहिला सामना तुमच्या समोर येतो. एका बाजूला सनी 11 वर्से तर दुसऱ्या बाजूला RMC चणेरा संघ. सौरभ विचारेला विसरून कसंच RBC चणेरा. पहिला चेंडू टप्प्याचा होता, ते मात्र संकेत घवाळे आणि सौरभ विचारे या नावाला विसरून कसं चालेल. RTPLचा तिसरा सीझन होता आणि त्या सीझन मध्ये सौरभ विचारेने काय धुमाकूळ माजवला होता. ज्यावेळेस सौरभ खेळायला येतो ना त्यावेळेस असं वाटतं की हा तितकासा तंत्रशुद्ध खेळाडू नाही आहे, परंतु ज्यावेळेस त्याची बॅटिंग स्टार्ट होते काय अप्रतिम फटके त्याच्या बॅट मधून आपण वारंवार पाहत असतो. तो सौरभ विचार आणि संकेत घवाळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दोन चेंडूंचा खेळ झालाय, दोन धावा धावफलकावर आहेत. निशी कर्णेकर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. ते मात्र सनी 11 वर्सेस संघ आज काहीतरी वेगळे इरादे घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, कारण त्यांना सुद्धा या चषकावर आपल्या संघाचं नाव कोरायचं आहे. यावेळी सुद्धा टप्प्याचा चेंडू होता, तितकासा चेंडू बॅटवर येत नाहीये. संताची सुरुवात RBC चणेरा या संघाची, परंतु ही वादळापूर्वीची शांतता असू शकते. यावेळी मात्र बराचसा बाहेरून जाणारा चेंडू. कालच्या दिवशीमध्ये सुद्धा आपण पाहिलं की अशाच पद्धतीचे चेंडू हाताळत असताना बरेचसे वाईट निशी कर्णेकरच्या गोलंदाजीमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. या वेळेला सुद्धा पहिला चेंडू जर तुम्ही पाहिला तर ऑफ स्टिकच्या बाहेर आणि दुसरा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. लागोपाठचे दोन चेंडू इथे मात्र वाईट स्वरूपाचे येतात. 3 चेंडूचा खेळ झाला, 5 धावा धावफलकावर आहेत. इथे मात्र सौरभ विचाराची बॅटिंग पाहण्यासाठी संपूर्ण चणेरा विभागातील खेळाडू इथे आसुसलेले आहेत, कारण त्याची बॅटिंग पाहत असताना जणू काही डोळ्याचे पारणे फिरत असतो. यावेळेस सुद्धा आउटसाइड एज घेतली होती, परंतु यष्टीरक्षकाच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू त्याच्या अवकाशाच्या बाहेर चेंडू होता. त्याच कारणाने मात्र पुन्हा एकदा एकेरी धाव मिळते. काल जर आपण पाहिलं तर 63 धावा त्या मात्र नौकार संघाने लगावल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये तो संघ बाहेर गेला
आज पाहायचं आहे की कोणता संघ इथे मात्र बक्षीसपात्र संघ ठरेल. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू आहे. इथे वेगामध्ये थोडासा बदल करण्यात आला, थोडासा स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न आहे, कारण निशीला सुद्धा माहित आहे संकेत नक्कीच अपेक्षा करतो की वेगाने चेंडू येईल आणि त्याच वेगाने मात्र चेंडू सीमा पार में धाडेल, परंतु निशी सुद्धा हुशार आहे. शेवटचा एक अंतिम चेंडू येणं बाकी असताना मात्र धफ्फलकर धावा आहेत, ते आतापर्यंत 6 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी करण्यासाठी नेहमी जाणला जाणारा हा खेळाडू आज सुद्धा त्याच पद्धतीची इथे मात्र गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस सुद्धा बराचसा बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी लगेचच कळवलं की हा वाईट चेंडू आहे. कालच्या दिवसापासून आमच्यासोबत जोडले गेलेले पुरुषोत्तमजी भगत सर आणि मोहम्मदजी बकवाल सर खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थाने रेवदंड विभागाला बिलॉंग करणारे हे दोन्ही पंच संपूर्ण रायगड जिल्ह्यात त्यांनी आपल्या नावाची चर्चा केल्या, परंतु चेंडू हवेमध्ये असताना इथे मात्र फलंदाज क्रमांक पहिला संकेत गव्हाळेच्या स्वरूपामध्ये जाईल माघारी RBC चणेरा संघाचा. पहिलं षटक इथे संपुष्टात आलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धफ्फलकर धावा आहेत, ते आतापर्यंत 7 धावा. आणि इथे मात्र महत्वाचा खेळाडू संकेत गव्हाळे इथे मात्र बाद होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. तो मात्र निशी करण्याकरचं पहिलं षटक संपुष्टात आलंय. 4 षटकांचा असलेला सामना आणि पहिलं षटक इथे संपुष्टात आलं. त्यानंतर मात्र आता कोणत्या गोलंदाजाला इथे मात्र बोलवलं जाईल तर आपल्याला स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल की मयूर हेंडे हा नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. हा सुद्धा चांगला गोलंदाज आहे, म्हणजे ॲज अ ऑलराऊंडर हा नेहमीच संघामध्ये खेळत असतो. आज मात्र गोलंदाजी करत असताना कशा पद्धतीची छाप मात्र सनी 11 वर्षे संघाकडून टाकेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना स्वराज देवळे बायकर मॅन PNP चषकामध्ये काय फलंदाजी काय गोलंदाजी त्याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली. सर्व बिचारे पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला चांगला फलंदाज चणेरा विभागातील. आता मात्र थोडेसे हात खोलावे लागतील आपल्या संघासाठी. मात्र टप्प्याचा चेंडू होता, पण ज्यांनी पाहिलंय की खांद्याच्या बरोबरीने गेला चेंडू, त्याच कारणाने मात्र इथे पण बाउन्स सुद्धा नाहीये. आणि वाईटची मागणी जी करण्यात आली होती ती लगेच फेटाळून लावली आहे. पहिला चेंडू निर्धार स्वरूपाचा आलाय मयूर हेंडेचा. या वेळेला मात्र चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि ते मात्र संकेत गव्हाळेच्या मागोमाग सौरभ विचारे सुद्धा बाद होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सनी 11 वर्ष संघाचं. जे जाळं टाकलं होतं ना त्या जाळ्यामध्ये सहजरित्या दोन्ही फलंदाज जे सलामीला आले होते ते मात्र भेटले जातात. आणि आता मात्र अजून एक ऑलराऊंडर आणि खऱ्या अर्थाने रोहा विभागातील एक नावाजलेला खेळाडू कुणाल कुंडालकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तुम्हाला पाहायला मिळतो. याची सुद्धा गोलंदाजी अक्षरशः पाहण्यासारखी असते, परंतु आत्ता फलंदाजी करायची आहे. स्वराज देवळे आणि कुणाल कुंडालकरला मात्र इथे आपल्या संघासाठी, कारण सौरभ विचारे आणि संकेत गव्हाळे ज्या वेळेस माघारी गेलेत ना आणि धफ्फल षटकार जवळ असल्या कारणाने या दोन्ही फलंदाजांना तितकंसं ऍडव्हान्टेज असणार आहे, कारण दोन्ही फलंदाज डावखुरे फलंदाज आहेत. आता मात्र कशा पद्धतीची दोन्ही फलंदाजी होईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मयूर हेंडेने एक सफलता मिळवून दिली आहे, 4 चेंडूंना बाकी आहेत. मात्र थोडासा अनइव्हन बाउन्स तुम्हाला पाहायला मिळाला, त्याच कारणाने मात्र कृष्णा म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू जाऊन सुपूर्द झालाय. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि इथे मात्र 7 धावा धफ्फल कव्हर आहेत.
कालचा तुम्ही सामना पाहिला असाल, रोड खुर्द विपक्ष रॉ रॉयल्स फक्त 24 धावांवर रोखलं गेलं होतं. आज सुद्धा त्या इतिहासाची पुनरावृत्ती होईल का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण मयूर हेंडे असेल किंवा निशी कर्णेकर असेल, दोन्ही गोलंदाजांनी चांगलं जाणलंय की या खेळपट्टीवर कशा पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला करावी लागणार आहे. अक्कोटप्प्याची गोलंदाजी केली तर मात्र तुम्ही काही अंशी इथे सफलता मिळवू शकताय आणि तेच दाखवून दिलंय ते मात्र मयूर आणि निशीने. मात्र थोडंसं भरकटलाय, त्याच कारण मात्र पंचांनी सांगितलं दंडित सुद्धा केलंय. पुन्हा एकदा मयूर हेंडे कोणत्या ट्रॅकवरचा जीवत असं तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेस सुद्धा दुसऱ्यामध्ये केलंय. इथे थोडस गलथानपणा तुम्हाला पाहायला मिळतो. कारण समोरून चेंडू उसळून गेला, त्याच कारणाने मात्र कृष्णा मात्रेच्या डोक्यावरून चेंडू गेल्यानंतर जितका वेळ होता त्या वेळेमध्ये 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करण्यात आल्या. 5 चेंडूचा खेळ झालाय, 10 धावा धावफलकावर आहेत. इथे मात्र एक मोठा फटका येणं गरजेचं आहे, ते मात्र आरबीसी सोनेरा संघासाठी. या वेळेला सुद्धा वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. षटक क्रमांक इथे दुसरं संपलं. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस तफलकर धावा आल्या त्या आतापर्यंत फक्त 10 धावा आणि इथे मात्र 10 धावांवर रोखण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाजी करणारा सनी 11 वर्षे संघ. याचा आयकॉन जर तुम्हाला पाहायला मिळत असेल तर सनी 11 वर्षे संघाचा विचार केला तर राणा मोरे, निशी कर्णेकर, त्याच वेळेला बंटी घाग आणि मात्र मयूर हेंडे. मयूर हेंडेने चांगली कामगिरी करून दाखवली आहे. आता मात्र बंटी घागच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी दिली आहे, कारण इथून पुढे सोनेरा संघ ते धावांसाठी थोडासा प्रयत्न करेल आणि त्या प्रयत्नामध्ये थोडासा महागडा सुद्धा ठरू शकतो गोलंदाज, हे बंटीला सुद्धा माहिती आहे. आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी बंटी आता करेल का हे सुद्धा मात्र वर्षे संघाकडून बरेचसे प्रेक्षक वर्ग आज उत्सुकलेले आहेत की आज आपला संघ कशा पद्धतीची कामगिरी करेल. त्यासाठी मात्र स्वराज दिलो स्ट्राईक रेंजला पहिला चेंडू. यावेळी मात्र राणा त्या ठिकाणी होते, परंतु चेंडू काही पकडू शकले नाहीयेत आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार, पहिला चौकार आलाय या इनिंग मधील. यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे, यासाठी जाणला जातो हा गोलंदाज, कारण तितकीशी उंची लाभली आहे त्याला आणि त्या उंचीचा फायदा वारंवार मग टेनिस क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो किंवा रबर बॉल असो, तिन्ही फॉर्मॅट मध्ये अशाच पद्धतीची गोलंदाजी बंटीकडून तुम्ही पाहता. आणि आज सुद्धा त्याच पद्धतीची गोलंदाजी पाहत असताना थोडासा चकला गेलाय स्वराज सुद्धा. इथे मात्र 3 चेंडूचा खेळ झालाय, धावा आहेत त्या आतापर्यंत 15 धावा. यानंतर होणारा सामना असेल तो जितेंद्र 11 वर्सेस रोहा संघ आणि मात्र YGS वरवडणे संघ. या वेळेला सुद्धा काय वेग आहे आणि खऱ्या अर्थाने पावसाळी रबर बॉल टुर्नामेंट म्हटलं की पाऊस असणं गरजेचं असतं, परंतु कालच्या दिवसामध्ये एकही सामन्यामध्ये पाऊस आला नाही. आजच्या दिवसामध्ये जर सुरुवात केली आहे तर पावसाचे चिन्ह सुद्धा दिसत नाही आहेत. त्याच कारणाने गोलंदाजांना थोडासा ऍडव्हान्टेज मिळतोय. काय गोलंदाजी साकारली जाते, सुकी खेळपट्टी आहे, मग त्याच्यावर कशा पद्धतीची गोलंदाजी करावी, कोणती लाईन घ्यावी, कोणती लेंथ घ्यावी, हे सुद्धा काही अंशी ते सांगतात आणि त्याच कारणे सफल सुद्धा झालेत. कालच्या दिवसामध्ये राणा मोरेने मेडन ओव्हर सुद्धा हाताळली होती. यावेळी मात्र वाईट चेंडू आहे, थोडासा शफल झाला होता. गोलंदाजाच्या मानसिक कंडिशन सोबत खेळण्याचा प्रयत्न कुणालने केला आणि थोडासा सफल सुद्धा झाला, कारण वाईट फेकला बंटीने. एकेरी दोघांनी काही होणार नाही आहे. यावेळी सुद्धा वाईट चेंडू आहे.
तर मात्र लेग साईड त्याने चूज केली, त्याच दिशेला फटके वारंवार मारायचे आहेत कुणालला सुद्धा, त्यासाठी कुणाल जाणला सुद्धा जातो. मग मुंबईमध्ये सुद्धा ॲज अ आयकॉन खेळतो, संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ॲज अ आयकॉन खेळणारा हा खेळाडू. वाईट चेंडू पुन्हा एकदा, लगातारचे 3 चेंडू मात्र ते वाईट फेकले गेलेत. 5 चेंडूंचा खेळ चांगला झाला होता, परंतु एका चेंडूसाठी जवळपास 3 चेंडू फेकलेत. ते मात्र बंटी का घ्या गोलंदाजानं. शेवटचा एक चेंडू आहे आणि दफलकावर धावत तर फक्त 18 धावा. आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा साई मैदान आणि साई कोणती चूक करणार नाहीये. फलंदाज क्रमांक 3 बॅक टू द पवेलियन. षटकांचा खेळ झाला. 18 धावा दफलकावर आहेत, म्हणजे प्रत्येक षटकामागे फक्त 6 धावा इथे मात्र आरबीसी चणेर संघाच्या तुम्हाला पाहायला मिळतात. थोडस जखडून ठेवलंय ते मात्र वरसे संघाच्या गोलंदाजाने. अजून एक ॲज अ आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना भावेश चंदने, मॅन फ्रॉम सानेगाव. आणि गोलंदाजी ट्रॅकवर यश पाटील. 18 धावा दफलकावर आहेत. तर मात्र स्वराज देवळे ज्यासाठी जाणला जातो ना संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये, ते काम करून दाखवायचं आहे स्वराजला. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे बंटी आणि बराचसा वेगाने आणि ते कलेक्शन झालेलं नाहीये कृष्णाकडून. स्वराज देवळीची ते विकेट घेणं महत्वाचं होतं. जर तुम्हाला 20 ते 25 धावांपर्यंत रोखायचं होतं ना चणेरा संघाला, तरी ते स्वराज देवळीचे रनआउट घेणं खूप महत्वाचं होतं. किंबहुना ही कॅच घेणं सुद्धा महत्वाचं होतं, परंतु तसं होत नाहीये. सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावांनी दफलक जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन द बोर्ड आणि यश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. या वेळा सुद्धा अख्खूट टप्प्याचा चेंडू. प्रत्येक जो गोलंदाज येतोय ना तो मात्र शॉर्ट पिच पैची गोलंदाजी करत असताना काही अंशी सफलता सुद्धा मिळवतोय. मग पहिलं षटक तुम्ही पाहिलं निशीचं फक्त 7 धावा खर्च केल्या, त्यानंतर मयूरने 3 धावा खर्च केल्या. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न निशी आहे, तिथे कोणतीही चूक होणार नाहीये, फक्त 1 धाव मिळते. तिसऱ्या षटकामध्ये कंपॅरिझन केलं तर बंटी थोडासा महागडा ठरला, परंतु क्रिकेटच्या परिभाषेमध्ये इकॉनॉमिकल ठरलाय, कारण फक्त 8 धावा खर्च केल्या बंटीने सुद्धा. आणि यश ज्यावेळी गोलंदाजीला आलाय ना 3 धावा खर्च केल्यात. यावेळी मात्र वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अर्जित केल्या जातील. चणेरा संघ असं म्हणत असेल की धावा कशाही आल्या तरी चालतील, परंतु धावा येणं महत्वाचं आहे. दफलकर धाव्यात आतापर्यंत 22 धावा, 22 रन्स ऑन द बोर्ड. ते मात्र चणेरा संघाला या 3 चेंडूमध्ये कमीत कमी 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. तर आणि तरच मात्र त्या मॅच मध्ये मजा येईल. यावेळी सुद्धा वाईट चेंडू आहे, कारण चणेरा संघामध्ये सुद्धा नावाजलेले गोलंदाज आहेत. एका बाजूला स्वराज देवळे, दुसऱ्या बाजूला जर तुम्ही विचार केला तर कुणाल कोंडलकर, त्यानंतर भावेश चंदने. चांगले गोलंदाजी अटॅक घेऊन मात्र सारे संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तुम्हाला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा यश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. लगातारचे 2 वाईट चेंडू फेकल्यानंतर आता कमबॅक करेल का यश? कमबॅक केलंय. चेंडू आहे मध्ये, राणा आहे तिथे, परंतु नक्कीच थोडासा ग्राउंडचा अडथळा आहे. पावसाळी क्रिकेट याचसाठी ओळखला जातो. जर बॅटवर चेंडू आला तर मात्र सीमारेषा पार, आणि आला नाही तर फक्त 1 धाव. असंच काहीसं समीकरण कालच्या दिवसापासून आपण पाहतोय, परंतु या एकेरी धावेने दफलक थोडस पुढे सरसावलंय. दफलकर धावा आल्या त्या आतापर्यंत 24 धावा. शेवटची 2 चेंडूने बाकी आहेत. 24 धावा दफलकावर आहेत. यावेळी सुद्धा मोठा फटका मारायचा होता. बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. सूरज आहे तिथे आणि ते मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आहे तो मात्र स्वराज देवळेचा, आणि स्वराजची विकेट
वाचवण्यासाठी स्वतःची वेगळी सॅक्रिफाईस केली ती मात्र भावेश चंदने याने. शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना संस्कार, परंतु शेवटचा एक चेंडू आहे. नॉन स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळेल संस्कार. इथून पुढे मात्र स्वराज देवळच्या बॅट मधून एखादा मोठा फटका येईल का? यावेळी मात्र वाईट चेंडू आहे. एक धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये अर्जित केली जाते. एक धावेने फलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 26 धावा. मी विनंती करेन YGS वरवडणे आणि जितेंद्र लोणरोहा दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. YGS वरवडणे संघाचा संघनायक आणि जितेंद्र 11 संघाचा संघनायक. यावेळेला मोठा फटका आहे, परंतु एकच धाव मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना राईट एंडला मात्र इथे फेकी झाली होती, परंतु सुखरूपरित्या इथे मात्र फलंदाज आपल्या क्रीजमध्ये परतलाय. या दोन धावेने धावफलक जाऊन पोहोचला ते मात्र 29 आकड्यावर आणि निर्धारित 24 चेंडूमध्ये 30 धावांची गरज असेल ते मात्र वरसे संघाला. चला, वरवडणे संघाचा संघनायक आणि जितेंद्र 11 संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी या. आणि मी त्याच वेळेला विनंती करेन राजू शेठ केरकर आणि नयन जोशी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. चला, विनंती करेन वरवडणे संघाचा संघनायक आणि जितेंद्र 11 संघाचा संघनायक आपण त्वरित या.
चला जितेंद्र एलेवन संघाचा संघनायक, कारण इथे वरवडणे संघाचा संघनायक उपस्थित झालाय. त्वरित आपण मात्र मॅच स्टार्ट होते आणि ते मात्र भावेश चंदने गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. स्ट्रायकर एंडला दोन्ही ऍज आयकॉन खेळाडू निशी कर्णेकर आणि राणा मोरे. बॅटने खेळायचा प्रयत्न होता, कारण बरेच असे खेळाडू आहेत ना रोहा तालुक्यात, ते मात्र मोठ्या मोठ्या टुर्नामेंट खेळत असतात. त्यांना माहित आहे दबावामध्ये कशा पद्धतीची कामगिरी करायची आहे. त्यातील जे सारे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात, निशी सुद्धा PNP चषक असेल, रायगड प्रीमियर लीग असेल खेळताना तुम्हाला पाहायला मिळतो. भावेश चंदने सुद्धा यावेळेला आडो बॅटिंग घ्यायचं आणि ते मात्र जे जाळं विणलं होतं त्यामध्ये सहज सापडला होता निशी. परंतु जर तुम्ही विचार केला तर क्षेत्ररक्षकाने केलेली ही चूक खूप महागात पडणार आहे. कालचा दिवस जर तुम्ही पाहिला असेल ना तर आदर्श नगर संघाला विचारा, राणा मोरेची पहिल्या चेंडूवर उडालेली कॅच, त्यानंतर मॅचची दशा केली होती राणा मोरेने. आज सुद्धा तशाच पद्धतीचं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल का, कारण निशी सारख्या खेळाडूला पहिल्या चेंडूवर बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला होता. यावेळी सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फक्त एक धाव मिळते. ज्या रणनीती आखल्यात ना त्या रणनीतीच्या अनुसरून मात्र गोलंदाजी केली जाते भावेश चंदनेकडून, कारण त्याला माहित आहे कोणते फटके सजवले जातात निशी आणि राणाकडून. आणि असं असताना जर तुम्ही पाहिलं तर पुन्हा एकदा कमबॅक करेल का. यावेळेस सुद्धा झेल उडतायत परंतु तितकेशे घेतले जात नाही आहेत. असं फक्त एकेरी धाव मिळेल. या एक धावेने धावफलक जाऊन पोहोचतं. ते मात्र 3 या आकड्यावर 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूमध्ये जवळपास 3 त्याने संधी निर्माण केल्या होत्या भावेश चंदने याने. यावेळेस सुद्धा इनसाइड एज घेतली आहे. चला जितेंद्र एलेवन संघाचा संघनायक जर उपस्थित असेल तर त्वरित या. यावेळेला मात्र खोड चेंडू होता आणि त्याच कारणे मात्र पंचांनी सांगितले की वाईट चेंडू आहे. चला पंचांशी कोणते वादविवाद करू नका, कारण कालच्या दिवसापासून एकही चुकीचा निर्णय त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल नाहीये. युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता की अकुट टप्प्याचा चेंडू होता. जवळपास राणा मोरेच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला, त्याच कारणे मात्र मोहम्मद बकवाल सरांनी वाईट घोषित केला. यावेळेला चांगला चेंडू होता. फक्त एक धाव मिळते. षटक क्रमांक येथे मात्र पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आल्या. तर आतापर्यंत फक्त 5 धावा. चांगलं षटक येथे मात्र हाताळलंय, कारण 30 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये अशाच पद्धतीची गोलंदाजी करणं अपेक्षित होतं चणेरा संघाला. आणि त्यासाठी मात्र सानेगाव वरून चणेरा पर्यंतचा प्रवास भावेश चंदनेने केलाय. काय गोलंदाजी साकारली होती. राणा मोरे आणि निशी कर्णेकर सारखे मात्र आतषबाजी करणारे फलंदाज क्रीज मध्ये असताना 5 धावांचे षटक हाताळणं तितकंसं सोपं नाहीये आणि ते अवघड काम सोपं करून दाखवलं ते मात्र भावेश चंदने या गोलंदाजानं. पहिलं षटक इथे संपुष्टात झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आल्या. त्या आतापर्यंत 5 धावा. इथून पुढे मात्र 18 चेंडूमध्ये 25 धावांची गरज असेल ती मात्र सनी 11 वर्से संघाला. आणि त्यासाठी त्या धावा रोखण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय गोलंदाज स्वराज देवळे. नावे संघाचा खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी वारंवार मग कटर टाकण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज आज कशा पद्धतीची गोलंदाजी करेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. संपूर्ण चणेरा विभाग या मॅच कडे मात्र नजरा रोखून राहिला. पहिला चेंडू मात्र वाईट स्वरूपाचा आहे. लेग स्टिकच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी पाहिला आणि लगेचच दंडित करण्यात आले गोलंदाजाला.
इथून पुढे मात्र समीकरण वारंवार बदलत जाईल. 24 धावांची गरज आहे. 18 चेंडू 24 ची गरज. यावेळेला बाहेरून निघाला चेंडू ते सांगत असताना राणा मोरे कारण त्याने पाहिलं की चेंडू ज्या वेळेस टप्पा पडला ना त्यावेळेस लगेचच बाहेर निघून गेला. त्याच कारणाने बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही या चेंडू येतोय निर्धाव स्वरूपाचा. यावेळेला मोठा फटका आणि स्वराज देवळी ते मात्र आक्रमण केले जाते. चेंडू सरळ सीमा पार निघून गेलाय. षटकारासाठी 6 धावा देऊन जाईल ते मात्र सनी लिओन वर्सेस संघला आणि 6 धावांनी मात्र इथे समीकरण बदललं. धावफलकावर धावा आल्या त्या आतापर्यंत 12 धावा असून देखील 18 ची गरज असेल. 17 चेंडू आणि 18 ची गरज असेल. 16 चेंडू आणि 18 ची गरज. चला प्रियेश जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत असेल तर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण या. ओके 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 12 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस सुद्धा इथे मात्र हे चेंडू तुम्हाला फेकायचे नाही आहेत. हे पहिल्या इनिंग मध्ये 4ही गोलंदाजाने दाखवलं होतं की अखूट टप्प्याची जितकी गोलंदाजी होईल तितकी मात्र तुम्हाला सफलता मिळेल. सर तुम्ही गुडलेन स्पॉट कडे आलात तर मात्र तुमच्यावर आक्रमण हे केलंच जाईल. तेच समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. ते चित्र स्पष्ट केलं ते मात्र राणा मोरेने स्वराज देवळीवर दुसरं आक्रमण चढवलंय. यावेळेला मात्र 1 धाव घेतली जाते. या 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचते 19 आकड्यावर. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा 1 चेंडू बाकी असताना मात्र 19 धावा धावफलकावर अजून देखील 11 धावांची गरज असेल. यावेळी मात्र डॉट चेंडूने दुसऱ्या षटकाची सांगता होती. 2 षटकांचा खेळ झाला. 19 धावा धावफलकावर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 11 ची गरज असेल. 12 चेंडू आणि 11 ची गरज आणि गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळेल संकेत घवाळे. तास पहिला चेंडू आणि हे चेंडू तुम्ही फेकू शकत नाही या राणाला. कारण जरी झोपेतून उठला ना राणा तरी सुद्धा या चेंडूवर तो षटकार मारू शकतो. ही किमया त्याच्याकडे आहे. हे कॅपॅबिलिटी त्याच्याकडे आहे आणि तेच त्याने दाखवून सुद्धा दिला. ते मात्र 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करण्यात आल्यात. फक्त 3 ची गरज आहे. फक्त 3 धावांची गरज आहे. ते मात्र वरसे संघाला मात्र फक्त 2 ची गरज असताना विनंती पुन्हा एकदा करेन जितेंद्र लिओन संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी या. वाईट चेंडू फक्त 1 धावेची गरज आहे. औपचारिकता राहिले या सामन्यामध्ये. पुढचे संघ जवळपास विजयाच्या दिशेला आणि ते मात्र सनी इलेव्हन वर्सेस संघ विजयी होतोय. आरबीसी जणेरा संघ नक्कीच हरलग आणि खूप साऱ्या शुभेच्छा.
तर या मॅचचा हिरो ठरला आहे नो डाऊट, ज्याने गोलंदाजी करत असताना 6 चेंडू हाताळले आणि फक्त 3 धावा खर्ची घेतल्या आणि एक महत्वाची विकेट सुद्धा प्राप्त केली. मयूर हेंडे ठरला या मॅचचा हिरो. मयूर, आपल्याला विनंती असेल की आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. त्याच वेळेला मी विनंती करेन राजेश केरकर आणि नयनजी जोशी, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. त्याच वेळेला मी विनंती करेन जितेंद्र एलवन संघाचा संघनायक, कारण वरवटणे संघाचा संघनायक उपस्थित आहे ते, आपण त्वरित या. मयूर हेंडे ठरलाय मात्र या मॅचचा हिरो, ज्याने गोलंदाजी करत असताना पहिले मित्र म्हणेन 5 चेंडू त्याने निर्धाव स्वरूपाचे टाकले, एक वाईटच्या स्वरूपात आणि एक बाईच्या स्वरूपातल्या 2 धावा. त्याच कारणाने मात्र इथे जर तुम्ही पाहिलं तर मयूर हेंडे याला आपण सामनावीरचं पारितोषिक देऊन सन्मानित करणार आहोत. आणि त्याच वेळेला नक्कीच क्रिकेटचे खूप सारे प्रेम क्रिकेटवर असलेले आमचे राजेश केरकर यांचं सुद्धा शुभ आगमन होते. मी त्यांच्या शुभ असते या दुसऱ्या मॅच दादा. यस, मयूर हेंडे याला मात्र ते सन्मानित करण्यात येईल. सामनावीराचं पारितोषिक देऊन काय गोलंदाजी साकारली होती मयूर हेंडेने. त्याच कारणाने मात्र 30 धावांवर रोखण्यात आलं बलाढ्य चणेरा संघाला. वरवटणे संघाचा संघनायक दादा, आणि त्याच वेळेला प्रियेश सुद्धा इथे जोडला जातोय. जितेंद्र एलवन संघाचा संघनायक, एक डावखुरा फलंदाज आहे, डावखुरा गोलंदाज